कादंबरीच्या संदर्भात आपण त्याचं जे कथानक पाहत होतो त्याचा विचार, जो पुढचा भाग आहे त्याचा विचार आपण करत होतो. आपणालाही माहिती झालं की जे कादंबरीची आतापर्यंत आपण एक 50 पानं जी पाहिली, 50-60, त्याच्यामध्ये जो कथाभाग होता तो असा होता की तायप्पा सतत आजारी पडतो. त्या आजारपणाचं कारण म्हणून अनेक देवींच्या जोगतिनीकडे त्याला नेल्या जातं आणि देवीला कौल मागितल्या जातो, देवीला कुडं घातल्या जातं. याची तब्येत का बिघडली, ही आमच्या घरावरची संकट काय येत आहेत, या सगळ्या गोष्टींच्यासाठी तायप्पाला आजारपण वाढत गेलेलं आहे. त्याला हॉस्पिटलमध्येही नेऊन आणलं, पण त्याच्या आधी देवीचं सुद्धा पत्करून घेतलेलं, म्हणजे देवीला जोगतिनीला दाखवून तिच्या मनाप्रमाणे आपण देवीला करूयात. अजून मोठ्या शेवंत असेल, ती अकव्वा असेल, यांना दाखवून काय ते करूयात. आणि मग ते तायप्पाचं हॉस्पिटलमध्येच खरं तर नेल्यामुळे राहतं. परंतु यांचा समज असा असतो की देवाचं हे दवाखान्याने राहणारी गोष्ट नाही, गावातली गोष्ट. हॅमरिंग सारखं सतत ते डोक्यावर टाकल्या जातं आणि म्हणून त्या शेवंताच्या डोक्यात, म्हणजे त्या कल्लवाच्या डोक्यात पक्क बसतं तायप्पाची आई. आणि मग तायप्पाला देवीचंच आहे असं सिद्ध होतं. बरेच घरातले माणसं, त्या तायप्पाची आत्या, त्याचा बाप, सगळ्यांनाच असं वाटतं की तायप्पाला हे दुरुस्त झाला पाहिजे. परंतु मोठ्या एका जोगतिनीकडे, अक्कवाकडे नेतात. तीही सांगते की त्याला जोगता म्हणून सोडलं पाहिजे. त्याच्या लघवीवाट रक्त येते एकच कारण घेऊन, ते देवी ते माझं झाड आहे आणि त्याला त्याच्या अंगावून जात आहे आणि त्याच्यामुळे त्याला जोगता म्हणून सोडलं पाहिजे. लुगडं नेसूनच सोडलं पाहिजे. सगळे असं म्हणतात की ठीक आहे, आम्ही त्याला देवीच्या नावानं सोडूयात, पण गळ्यात एक फक्त सूत बांधून सोडूयात, सूत नेसवण्याच्या ऐवजी. पण नाही, असं चालतं, असं चालणार नाही. ती सांगते सूत नेसवायचं म्हणून. मग पौर्णिमेच्या दिवशी डोंगरावर यल्लमा देवीची ती यात्रा भरते आणि तिथं मग तायप्पाला सगळी विधी पूर्ण करून जोगता म्हणून सोडल्या जातं. घरी येतात, शेवंताच्या सांगण्याप्रमाणे ते सगळी विधी घेतात. महादू जोगत्याला या तायप्पाचा गुरु केल्या जातं. आणि मग आता इथून पुढे कथाभाग दुसरा सुरू होतो. आता हा तायप्पा आहे का नाही, त्याच्या काही आंघोळणी ह्या गोष्टी पडत नाही. त्याला एकाएकी साडी नेसून घराच्या बाहेर फिरणं, लुगडं नेसून घराच्या बाहेर फिरणं, कालपर्यंत गड्यासारखा गडी असलेला हा माणूस आज त्याला अचानक असं करायला लावणं, हे बाकीच्यांना पटत नाही. पण शेवंताला वाटतं, त्या कल्लवा त्याच्या आईला मात्र वाटतं की तायप्पाचं दुरुस्त झालं पाहिजे येणं केणं प्रकारे. आणि म्हणून ते कुठे असलं तरी माझं लेकरू माझ्या नजरेसमोर असलं पाहिजे, ते कसंही राहिलं, कसंही जगलं तरी चालेल, असा ती विचार करते. आणि म्हणून तायप्पा 2 महिने झालं तरीही ती लुगडं नेसून तो घरात बसतो. तो कधी घराच्या बाहेर उमराही ओलांडून जात नाही. गल्लीत त्याला जाऊ वाटत नाही, पण एकदा तो गल्लीत जातो, त्याला क्षणभर तो थांबतो. सगळी गल्ली आपल्याकडे डोळे फाडून बघते असं त्याला वाटू लागतं. तो गरकन वापस घराकडे वळतो. त्याचा पदर एकदम हलतो, पाय वळवळतात. पुन्हा त्याच्या मनात काय आलं कुणाला ठाऊक, तो येरगुंड्याच्या घराकडं पुढा करून चालू लागतो. मान एकदम खाली घातलेली असते, त्याला फक्त पायापुरतं दिसू लागतं. आणि तो दिवाणाच्या चिंच खाली येतो, आला. तिथे मान दुखती असं वाटून त्यानं वर बघितलं, रहाटाच्या भावीकडे बघितलं. तिथे एक मोठ चालणारी, तिथं 5-6 बायका त्या विहिरीवर पाण्याच्या घागरी घेऊन त्याला येत असलेल्या दिसत्या. त्यानं सरळ रामान्नाच्या खोपीकडे पाय वळवले. तो गावंदरीच्या वाटेला लागला आणि त्यालाच मोकळं मोकळं वाटायला लागलं. 2 महिन्यापासून घरात बसू नये. एकदम तो बाहेर पडतो, असा चोरत चोरत लोकांच्या नजरा लपवत.
आणि तो चांगलं शिंद्यांच्या मळवीपर्यंत चालत आल्यावर त्याला गावापासून लांब आल्यागत वाटायला लागलं. त्याला आता जरा चौमाळ बघाय हरकत नाही म्हणून त्यानं जरा लांब आर्दीच्या माळापर्यंत नजर टाकली. रानात माणसांचं ठिबू सुद्धा नव्हतं, कोणीच नव्हतं रानामध्ये. त्याला धीर आला. बघा, काही विशिष्ट वेळेला माणसं दिसली की धीर येतो माणसाच्या आयुष्यात, पण काही माणसांचं असं आयुष्य उपटून फेकलेलं असतं. या संस्कृतीच्या रेट्यानं त्याला जगणं नकोसं केलं असतं. तेव्हा तो म्हणतो माणूस नाही म्हणून त्याला धीर येतो. बघा, तो सरोवरच्या बांधावर आला. घटकाभर तिथेच उभा राहिला. ऊन चमकू लागल. रानात कुठे हिरवं ठिबूस नव्हतं. पाटलाच्या शेतातलं आंब्याचं झाड तेवढं अंगावर चट्टा पडल्यागत हिरवं दिसू लागलं. त्यानं उगच हवेत हात फिरवला. त्याच्या खांद्यावरचा पदर खाली पडला. क्षणभर त्याला तो पुन्हा उचलावा असंही वाटलं नाही. तो तसाच हवेत हात उचलत फिरवत राहिला. असे हात त्यानं वर फिरवत राहिला. हात पुन्हा स्थिर झाल्यावर आपोआपच पदराकडे वळला. त्यानं पदर खांद्यावर घेतला, जरासा इकडं तिकडं केला आणि समोरच्या बांधावर नजर टाकली तर वाळलेल्या गवताचा पाला वाऱ्यावर हलत होता. त्याला जास्त वेळ बांधावर काही थांबवना म्हणून त्यानं पाय हलवले आणि एका दमात आर्दीचा माळ ओलांडला. आता माळवीच्या वड्यावरची ही दाट झाडांची रांग जवळ आल्यासारखी त्याला वाटू लागली. त्याच्या पायाची गती वाढली. उन्हाचा चटका जाणवायचा बंद झाला. आपण घामाळलो हेही तो विसरून गेला. आपण पूर्ण घामानं लदबदून गेलेलो आहोत हेही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि मग तो तायाप्पा तिथून पवाराच्या धावावर आला. त्याने एक सुस्कारा टाकला आणि तिथं धाव कशाची आता राहिली, फक्त खून होती. मोठ चालणारी ठिकाण ती धाव असते. आता हे सगळं त्याला घरात बसून बसून कुकड कोंबड्यासारखं झालं होतं. आणि त्याला आज बाहेर आल्यामुळे एकदम झकास वाटू लागलं त्या तायाप्पाला. आणि म्हणून तो घराच्या बाहेर पडला. त्याला थोडं मोकळं वाटलं आणि तितक्यात शिंद्याच्या मळवीकडनं दोघा तिघांच्या बोलण्याचा त्याच्या कानावर आवाज आला. एकदम तो भांबावून गेला. इथेही माणसं आहेत. हातातलं खड टाकतच तो असं नायकाच्या गल्लीची कुपट्याची पोरं हातात नुकतंच काढलेलं महू घेऊन जवळजवळ धावावरच आलती. महू असतात ना ते फुलं. तो गोंधळला, गदबळला म्हणजे गोंधळला. बसता येईल तेवढं आकसून बसला. पोरं धावावर येताच थांबली. आईला कोण र बाई बसली या, असं ते म्हणू लागले. त्यांच्यातला एक जण म्हणाला. तायाप्पा डोक्यावरचा पदर अधिकच तोंडावर वडून बसला. हाळी मारून बघ बरं र, आमच्या गावात तर दिसत नाही. दुसरा म्हणाला. आईला कोणतरी असं ना, चल की, असं म्हणत तिसऱ्यानं सगळ्यांना डाफरलं, रागावला. पोरं उंबराच्या झाडाजवळ आली आणि तायाप्पाला वर बघणं भागच पडलं. तसं त्यातलं अंतुकुपट्याचं सध्या तायाप्पाला बघून गडबडलंच. तायाप्पा, अरे तू, आणि असा काय, अरे असा काय करतोय? त्या पोराला काय बोलावं हे सुचेना. बाकीची पोरं त्याच्या तोंडाकडे बघत राहिली. तायाप्पा न बोलताच उठला, लुगडं झाडलं आणि पुन्हा वाटायला लागला. आणि तो एक पोरग जे न समद्यांना समजावून सांगलं, लेका हो, मागच्या महिन्यापासून ते लुगडं नेसतंय, त्याला काहीतरी देवाचं झालतं म्हण. आईला हेनं कायम लुगडं नेसायचं. दुसऱ्यानं शंका काढली आणि तायाप्पाला पळत सुटावं असं वाटायला लागलं. होय, हेनं कायमच आता लुगडं नेसायचं म्हण, आपल्यासारखे नाही कपडे घालायचे म्हण. आईला खरं जितनीत बाईवाणी दिसते रे. दुसरं एक जण म्हणला, अरे आता तो अर्धी बाईच म्हणायचा. तिसरं एक म्हणू लागलं, तो ह्यो लेका. दुसरं पोरग ओरडत म्हणाल. तायाप्पानं कानावर गच्च पदर असा आवळून घेतला. तो जवळजवळ पळत सुटला. त्याचं पळणं बघत पोरं उंबराच्या झाडाखाली उभी होती. तायाप्पानं माग सुद्धा बघितलं नाही. तो सुसाट शिंद्याच्या विहिरीकडं तो पळत सुटला. बघा,
आता अर्धी अधिक त्यानं वाट संपून घराकडे निघाला, तर वाटत त्याला आणखी काही जण भेटतायत, त्याला बोलतायत. म्हणजे तो बाईसारखा दिसतोय आता, आता रोज अशीच साडी घालणार, अरे आता तसं नाही म्हणे, तो आता अर्धी बाई होणार, अर्धा गडीच राहणार. अशी सगळी लोक जेव्हा त्याला बोलायला लागतात, तेव्हा तो स्वतःच्या मनात विचार करायला, आपला काय गुन्हा आहे. लेखक जेव्हा अशा पात्रांच्या तोंडच्या भाषा रंगवतो किंवा त्या भाषेतून त्यांची मतं मांडतो किंवा त्यांची मनोगत आपल्या समोर येतात, तेव्हा आपणाला हेच कळतं की तायप्पा खरोखर पुरुषासारखा पुरुष असून देखील त्याच्या नशिबी आलेलं हे जगणं, त्याच्या नशिबी किंवा त्याच्यावर लादलेलं हे जगणं त्याला जगण्याशिवाय भाग पडत नाही. जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हा तो शिव्या शाप देत असतो. पुरुषासारखा पुरुष तो स्त्रीच्या वाट्याला न आलेलं, पुरुषाच्या वाट्याला कधी जगायला न मिळालेलं असं बाप्याचं जीवन जगतो. आणि म्हणून कोणी कोणी त्याला भेटतायत, त्याच्या घरी तो येतो. आता त्याच्या थोडं थोडं आंघोळणी पडायला लागलं. त्याला इतके दिवस 2 महिने झाले तरी तो घराच्या बाहेर पडत नव्हता. आता तो बाहेर पडला. शेवंता गावात त्याला भेटते, ती म्हणते आता आता त्याच्या आंघोळणी पडतंय. कल्लवा पुन्हा तिलाही कौतुक वाटतं की आता असंच त्यानं आंघोळणी पाडून घेतलं पाहिजे हे देवीचं. आणि मग आता आजाराचं त्याच्या थोडंसं कमी झालेलं आहे. तो सगळ्यांना थोडं थोडं बोलायला लागतो आणि त्याला कल्लवा म्हणायला लागते की आता थोडंसं तू शेताकडे जात जा बरं, चक्कर मारीत जा, अंग हलकं होतंय. तो फक्त असा म्हणतो. त्याला माणसासोबत बोलणं नको वाटायला लागलं. अशी जना काकू बोलत त्याला त्याच्यासमोर बोलायला लागते आणि तो काही बाहेर पुन्हा निघत नाही. त्याला तो या जोगतिनींच्या घराकडं, त्या जोगत्यांच्या घराकडं तो जायला लागतो हळूहळू. आणि त्याला सगळे जण म्हणतात, अरे असं घुम्यागत बसून चालणार नाही, काय असेल ते भडाभडा बोलून मोकळं झालं पाहिजे माणसानं. तुला किती वेळा मी विचारतो, माणसाला लई बी मनात कुजू नये बर का, उगच दुसऱ्याच्या जीवाला घोर लागतोय. जना काकू तोंडाचा पट्टा सोडल्यागत बाहेरच्या सोप्याला सुपाचा आवाज बंद झाला. कल्लवा बी आतल्या सोप्यात आली आणि जना काकूच्या सुरात सूर मिसळत त्याला म्हणाली, असा मुक्यागत राहून काय बरं होईल बाबा, अरे उगच आमच्या जीवाला घोर किरकात लावू न ग. आणि मग त्याच्या मनावरचा तोल सुटतो. इतका वेळ गप्पगार असलेला हा तायप्पा बोलायला लागतो. मग मी काय करू, नाचू का बोंबलू? तेव्हा कल्लवा म्हणते, अरे बोंबलायला का तुझी आई मेली का काय? पुन्हा तो म्हणतो, माझं डोसकं उगत फिरू नको साबर, मला काय वाटेल तसं मी करणार आहे, माझ्या नादाला लागून डोसक्यात राका घालून घेऊ नगस, तुझं तू काम बघ जा. असं म्हणत तायप्पा उठला आणि सरळ मागच्या दारानं परड्यांगाला तो गेला. जना काकू कल्लवाकडे बघतच राहील आणि म्हणाली, नशीबच म्हणायचं बाई माझं. ती जागची उठली असं बोलून कल्लवा आणि बाहेरच्या सोप्याला आली. तिला भाताचं सूप सुद्धा धोंड्यागत जड वाटायला लागतं. पुन्हा एकदा हा आपला मुलगा आपल्या शब्दांच्या बाहेर जातोय की काय असं तिला वाटायला लागतं. खूप भोगून भोगून सोसून नाही ते नको ते जीवन वाट्याला लादल्यानंतर देखील हा तायप्पा मुक्याटपणानं तो भोगायला लागतो. त्याला कुणाशी बोलू वाटत नाही, कुणाशी काही बातचीत करा वाटत नाही, कुणाशी भेटावं वाटत नाही. त्याला माणसाशी भेटणं नको वाटतं, फक्त मोकळ्या हवेत फिरावं.
पण माणसं मात्र रस्त्याने भेटतात, नको ते प्रश्न विचारतात. नाही जरी प्रश्न सांगितली, त्याची उत्तर जरी नाही बोलली, तर एकमेकाला ते एकमेकाच्या आडून तायाप्पाला सगळं बोलणं ऐकवतात आणि त्याचे कान कीट होतात. आपण जगाशी नाही जरी बोललो, तर जग जेव्हा आपल्याविषयी बोलायला लागतं तेव्हा माणूस विटून जातो, किटून जातो. आणि असा तायाप्पा बनलेला आहे. त्याला सगळ्यांचा राग येऊ लागतो, पण तो बोलत नाही. पण एक दिवशी मात्र तो रागाचा पारा त्याच्या चढतो आणि तो बोलायला लागतो कल्लमवर. आता हा जो भाग आहे ना, हा भाग इथपर्यंत झाल्यानंतर आता काय होणार आहे, त्याच्या घरामध्ये भांडणं चालू होणार आहे. काय झालेलं आहे, तो कल्लवा जी आहे, संगप्पा जो आहे का नाही, संगप्पा हा बसप्पाचा भाऊ आहे. कल्लवा आणि बसप्पाचा मुलगा म्हणजे तायप्पा. हा बसप्पा आणि संगप्पा हे दोघं भाऊ आहे. संगप्पा हा गुरुवाच्या बोलण्यामुळे विचारात पडला. त्याला गावातला एक गुरव बोलताना त्याच्या डोक्यात घुसलं की आता हे काय, आता हे असंच बसणार आहे. कारण संगप्पानं गुडघ्यानं मुटकुळ सोडवलं आणि हाळी मारतच गुरुवाला आवत सोडायला सांगितलं. तो गुरव काय बोलतो बघा, दिवस मावळून कवाच गेलता, घराकडे जायला नाही म्हटलं तरी अंधार पडणार, अजून बैल पाण्याला घालायची, मग खंदाडी झोपून जायचं म्हणजे बक्कळ रात होईल. म्हणून तो अंग झटकून उठला. शेवटचं तास म्हणत म्हणत गुरुवानं आडास मारून घेतलं, 8 तास आडवं. आता पुन्हा वरच्या टपण्याला यायला नको म्हणतच त्यानं कुळवाचं वालं सोडलं आणि संगप्पाला जवळ बोलवातच विचारलं, पाणी कुणाच्या भावीला पाजायचं का? अरे पाजूया की मोहित्याच्या विहिरीला. म्हणजे तसंच मार्गातनं वर गावाकडं सरकाय बरं, असं म्हणत जेवणाची बांधलेली भांडी उचलून तो आवताजवळ आला. गुरुवानं कुळ जुव्यावर उलटा करून खांदाडी बांधली जुत्यात बैलांना आणि इकडं तिकडं, खांदाडी म्हणजे ते दाव येटन, आणि इकडे तिकडे बघत बैलांना तो दा असं म्हणू लागला. आईला औंदा काय वळीव पडल असं वाटत नाही का? और पडाय तर पाहिजे होता का? म्हणजे आवतं काम तरी डोळं झाकून झाला असतं. काय होतंय, कुळव शेंड्याला उसाय तयार नाही, बैल तर खरमून गेली. म्हणतच गुरुवानं खंदाडी मोहित्याच्या भावीकडे वळवली. अंधार गळक्या गाडग्यागत दिसू लागला आणि रानात माणसांचा आवाज येत नव्हता. गुरुवाला आता जरा गडबड लागली. त्यानं हवेतच चाबूक वाजवला आणि दमलेली बैल 2 पायावर उड्या टाकत सुटली. संगप्पाला त्याच्याबरोबर पळता पळता पुरवाट झाली, त्याची बेजारी झाली. मोहित्याच्या विहिरीवर आले. संगप्पानं खोपीतली बादली काढली, सपासप पायऱ्या उतरला. विहिरीतून ते बादल्या भरून आणून काठावर भरून आणून तो गुरुवा बैलाच्या पुढ्यात ठेवतच म्हणाला, तो गुरव, आता थोरल्यानं शेताकडं फिरायचंच बंद केलंय बाई का? ते का फिरतोय की बघा. आता तो गुरव जो आहे का नाही, तो बसप्पा आणि संगप्पा यांच्यामधल्या तेढाच्या विषयी बोलायला लागतो. तो संगप्पा बोलतो की तो फिरतोय. तो म्हणतो नाही रे, पहिल्यासारखा आता कुठं दिसत नाही तो. काय उपयोग बोलून नाही गड्या, सगळं बिघडलंय आता आमच्या घरात. आमच्या घराला काय झालंय काही कळत नाही. समधीच भट्टी बिघडली आहे. थोरला असा झोरल्यासारखा करायलाय, वहिनी डोकं बिघडल्यागत ठिसकाय लागली आहे. समदच गुडारत चाललंय, फाटत चाललंय. देवाचं बी समद केल्यासा नव्ह, मग असं का व्हावं? तो गुरु म्हणतो, देवाचं सगळं तुम्ही केलं, पण तसं का व्हावं? गुरुवानं बैलाच्या पुढ्यात बादली उचलून दुसऱ्या बैलाकडे सरकवली. तसं संगप्पा विचारात घडला. त्याला गुरुवानं काय म्हटलंय ते ध्यानात येईना. आणि नंतर बादली रिकामी झाली तसा तो पायऱ्या उतरत खाली पुन्हा गेला. गुरुवाला त्याच्या न बोलण्याचं सगळंच गुढ वाटायला लागलं.
संगापा शेवटच्या पायरीवर आला आणि भेल काढल्यागत त्याचा तोल जायला लागला. आगा, आता भावीतनं बारडीवर येईन होय का? लवकर विहिरीतून पाणी आणतोस की नाही? वयाचंय म्हणत संगपानं कशी बशी बैलासमोर बारडी ठेवली, खिशातली तंबाखूची पिशवी काढली आणि खाली बसला. आणि तो म्हणू लागला, आयला, अरे लय सतावलंय त्या पोरानं. आगा, देवाचं म्हणून देवाचं केलं. आता मला सांग, किती महिने उलाटत, किती महिने झाले, अजून पोरग भिन बडवल्यागत धुम घुम होऊन बसतोय घरी, काळजीत खांगल्यासारखा झाला. आगा, बसून कसं जमल, काहीतरी बघाव नको? तर परत बाईकडे बघून आल्यानी आता 2 दिवसाला सारखं त्याचं बोल चाललंय म्हणत पुन्हा परवा एका बाईकडे नेलं होतं. 2 दिवसाला इकडे जाय तिकडे जाय असं तो संगप्पा सांगू लागला. आता तो गुरु म्हणाला की ही सगळी लटांबळ तुझ्याच डोक्यावर आता येऊन बसणार, तुझ्या उरावर, तू काम एकटा करणार. तो म्हणतो, मला बी आता तसंच वाटायलंय, समजातनच रिकाम व्हावं वाटायला लागले बघ मला. बघा आता तो, मी काय ध्यान धर्म करत बसू का? त्यांनी हे तुझं ओळख म्हणजे गुरुवानं या सगळ्या त्यांच्या घरातल्या गोष्टी बाहेर काढल्या. संगपाला वाटायला लागतं आता ठीक आहे, आपण आता वेगळं राहिलं पाहिजे. आणि म्हणून तो संगप्पा त्याच्या घरात आता संगप्पा आणि बसप्पाच्या घरामध्ये कोणत्याही छोट्या मोठ्या कारणानं भांडणं झडायला लागतात आणि ही भांडणं विकोपाला जात आहेत. आणि मग मात्र आता कुठंतरी वेगळं राहण्याचा विचार होतो. आणि म्हणून आपण या बसप्पाच्या आणि संगप्पाच्या जीवनामध्ये चाललेला जो घोळ आहे तो केवळ तायाप्पाच्या या सगळ्या इकडं जा तिकडं जा, त्या देवीचं दाखव, ह्या देवीचं दाखव, 10-15 हजार रुपये खर्च येऊन गेलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो बोलायला लागतो. आणि तो कल्लवाला ती दारात बसलेली आहे, तिला काही गोष्टी समजून सांगायला लागतायत, काही ज्या काही दुसऱ्या जाणतीनीत्या किंवा जोगतीनीत्या. आणि त्या म्हणायला लागतात, ते कल्लवा म्हणते, आता किती दिवस चालायचं, हे असंच चालायचं, घे ग, हे सगळं बघून घ्यायला ती बाई डोंगरावर बसली आहे की, तू काय बी काळजी करू नकोस असं त्या सांगतात तिला त्या जोगतीनी. कल्लवा तानू सुतारणीचं बोलणं ऐकता ऐकता भारावली. तानू सुतारीण बोलते तशी तिनं मनोमनच डोंगराच्या बाईचं पाय धरलं, तिचं हात आपोआप जुळत गेलं. आणि मग इथं आता तायाप्पाला दुसऱ्या काही जोगतीनीकडे नेत असते, अजून काय काय बघायला लागते. आणि तायाप्पा पुरुषाचे कपडे नेसून माणसात वावरायला सांगते त्याला. बघा ती पारवा. तायाप्पा पुरुषाचे कपडे घालण्याचा विचार करतो, पळून जाण्याचा विचार करतो. आणि तो पळून जाणार आहे का? तो घरात पुन्हा येणार नाही का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपणाला याच्या पुढच्या भागात बघायची आहे. मी आजच्या पुरतं तुम्हाला इथं थांबतो. उद्याला बाकीचा जो राहिलेला भाग आहे तो आपण या कथा संदर्भातला या कादंबरीच्या कथानकाचा तो